नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सौमित्र आता सुमित्राला म्हणत असतो की आई, अगं तुला कळत नाही आहे का, तू ऐश्वर्याच्या प्रवाहाखाली येऊन जर तू तुझा निर्णय बदलू शकतेस, तू जर तिच्या सांगण्यावरून तिने तुझे कान भरलेत म्हणून तू जर जानकीवहिनीला घरातून बाहेर काढू शकतेस, तर मग नानासुद्धा कुणाच्या तरी प्रवाहाखाली येऊन, कुणाच्या तरी दबावाखाली येऊन चुकीच्या व्यक्तीकडे बोट रोखू शकत नाही का? अगं त्यांनी जानकीवहिनीकडे फक्त बोट दाखवलं म्हणून तू तिला गुन्हेगार ठरवलंस आणि घरातून बाहेर काढलंस. हे तू योग्य केलेस का आई? तू खूप चुकीचं वागली आहेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, एक मिनिट सौमित्र भाऊजी, काय म्हणालात तुम्ही? याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी नानांना धक्का दिला आहे का? मी नानांच्या रूममध्ये साप सोडला आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या, मी तर नानांच्या बाबतीत तुझं काही नावच घेतलेलं नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? नानांना मी धमकी दिली आहे का? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, पण नानांच्या बाबतीत जर मी तुझं नावच घेतलेलं नाही आहे, तर मग तू एवढं असं रिॲक्ट का करतेस? तुला कोण काही बोललं आहे का? मग का बरं तू अशी बोलती आहेस? याचा अर्थ तूच नानांना धमकी दिली होतीस असं सुद्धा आम्ही लावूच शकतो की. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आई बघितलंत ना तुम्ही, सौमित्र माझ्यावरती कसे आरोप करते? तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे मी असं का करेन. जानकी वहिनीने नानांना धक्का दिला आहे आणि जानकी वहिनींकडे नानांनी स्वतः बोट दाखवलं आहे. मग याच्यामध्ये माझी काय चुकी आहे? माझ्यावरती का आरोप होत आहेत? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की कुणाची चुकी आहे आणि कुणाची नाही हे तू मला सांगू नकोस. आणि जानकी वहिनीची ही एवढीच चूक आहे की ती या घरामध्ये राहिली आणि या घरावरती तिने फक्त आणि प्रेमच केलं आणि त्याची शिक्षा तिला मिळाली. तिने फक्त सगळ्यांना सांभाळून घेतलं, सगळ्यांना काय हवं नको ते बघितलं, कधी स्वतःला जास्तीत जास्त महत्त्व दिलं नाही. या घरासाठी फक्त झटत राहिली आणि प्रेमाने सगळं करत राहिली आणि आज त्यांच्यावरती ही अवस्था आली आहे ना, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आई. ही गोष्ट लक्षात ठेव. जाऊ दे, वेळ आल्यानंतर सगळं काही सगळ्यांच्या समोर येईलच असं सौमित्र म्हणून आता रागानेच तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतरला सौमित्राने आता चांगलेच खडे बोल सगळ्यांना सुनावलेले असतात. तर इथे जानकी, ओवी आणि ऋषिकेश तिघेही जण आता किचनमध्ये झोपलेले असतात. तेव्हा ओवीला खूपच जास्त गरम होत असतं. ती म्हणते, आई अगं उठ ना, बघ मला किती गरम होतं आहे आणि मला झोपसुद्धा येत नाही आहे. मी काय करू आई? इथे ना पंखा आहे ना AC आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, बाळा हे बघ, असं जोरात बोलू नकोस. बाबा या सगळ्याची सोय करतील ना, तुझ्यासाठी गादीसुद्धा आणतील, पण तू प्लीज जरा आता शांतपणे झोप ना. तेव्हा ओवी म्हणते, बाबा बघा ना तुम्ही, इथे गादीसुद्धा नाही आहे, माझी पाठ पण दुखायला लागली आणि पंखा पण नाही आहे, AC पण नाही आहे, मी कशी झोपणार आहे इथे? तुम्ही सांगा बरं, मला झोपच येत नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ओवी अगं गप्प बस ना, तिथे गुलाबदादा आणि सगुणा पण झोपलेत, त्यांची झोप कशाला कडू करतेस? शांत हो बरं. तेव्हा इथे आता सगुणा आणि गुलाबदादा हे शांतपणे झोपलेले असतात. पण इथे मात्र ऋषिकेश, जानकी आणि ओवी यांना या सगळ्याची सवय नसल्यामुळे त्यांना काही झोप येत नसते. आणि इथे आधीच ऋषिकेशच्या डोक्याला खूप जास्त टेन्शन असतं आणि ओवी लहान असल्यामुळे तिला त्या परिस्थितीची सवय नसल्यामुळे तिला तर झोपच येत नसते. तेव्हा इथे जानकी म्हणते की ओवी बाळा, एक काम करतेस का? मी तुला झोपवते, मांडीवरती डोकं ठेवशील? लहान बाळांना कशी झोपवतात तशी मी माझ्या ओवीला झोपवते हा. तेव्हा इथे ओवी आता जानकीच्या मांडीवरती डोकं ठेवते. जानकी तिला पदराने हवा घालते आणि आता ठोपटून चांगली तिला झोपवत असते. तेव्हा मात्र इथे ऋषिकेश आता सरळ उठून बाहेर जातो. बाहेर आल्यानंतर इथे ओवीला आता उशीवरती डोकं ठेवायला लावते जानकी आणि ती आता ऋषिकेशकडे येते बघायला की नक्की ऋषिकेश कुठे गेलाय बरं. तर इथे ऋषिकेशला आठवत असतं की सुमित्रा जानकीला म्हणालेली असते की तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच नाही आहेस, आत्ताच्या आता या घरातून तू चालती हो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की आई तू हे काय बोलते आहेस? तेव्हा सुमित्रा म्हणते, काही चुकीचं बोलत नाही आहे मी. आणि 1 मिनिट ऋषिकेश, तू मला आई अशी हाक मारू नकोस, आत्ताच सांगते मी तुला. आणि तू आहे ना ऋषिकेश, दाखवून दिलेस की तू सावत्र मुलगा आहेस माझा, हे तू दाखवून दिलंस आज. हे सगळं आता ऋषिकेशला आठवत असतं. तेवढ्यातच तिथे जानकी येते आणि जानकी ऋषिकेशच्या शेजारी बसते. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी बघ ना गं, आपल्या ओवीला इथे झोप येत नाही आहे, तिला किती ॲडजस्ट करावं लागतं आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो लहान आहे ती अजून, तिला या गोष्टींची सवय नाही आहे ना, पण हळूहळू ह्या सगळ्याची सवय होईल तिला. आणि या परिस्थितीची पण सवय मुलांना व्हायला हवी आहे ना, आणि आपण तिला सगळं काही देऊ ना हळूहळू.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण जानकी, आपण दोघांनी ह्या परिस्थितीला आता आपण शरण गेलो आहे, आपण स्वीकारलं आहे, पण आपल्या ओवीने सुद्धा ही परिस्थिती स्वीकारावी असं मला अजिबात वाटत नाही. अगं ती मुलगी आहे आपली आणि तिला सगळं काही चांगलंच मिळालं पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतं ना गं. तसं मला वाटतं आहे. माझी ओवी जेव्हा जन्माला आली तेव्हा मी पंचक्रोशीतला सगळ्यात महागडा पाळणा तिच्यासाठी आणला होता, सागाचा तयार करून, आणि त्याच्यामध्ये मऊगार गादी आणि त्याच्यावरती माझी ओवी झोपली होती. हे छोटे छोटे चिमुकले पाय, हे छोटे छोटे हात, आणि माझी राजकन्या त्या मऊ गादीवरती झोपली होती. आणि आता आपण सगळं काही स्वीकारले म्हणून तिने सुद्धा स्वीकारावं असं मला अजिबात वाटत नाही. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, तुम्ही हळूहळू तुमच्या राजकन्येला सगळं द्याल, मला विश्वास आहे ना, नका काळजी करू. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे ना, आता दिवाळी येते आणि आपल्या ओवीला जशी हवी तशी दिवाळी तिथे रणदिव्यांच्या इथे साजरी व्हायची, तिला हवं ते सगळं तिथे व्हायचं. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश, मी काय म्हणते, आपण एकदा विचार करूया. म्हणजे मी तुम्हाला म्हणते की आपण आईंची माफी मागूया, आपण तिथे परत जाऊया ना. अहो, आई आपल्याला माफ करतील, त्यांचा गैरसमज झाला आहे तो आपल्याला दूर करायला नको का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अजिबात नाही, अजिबात नाही जानकी, त्या घरामध्ये आता आपण पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा? कितीही कठीण प्रसंग आले ना तरीसुद्धा मी मिळेल ती नोकरी करेन, मी मिळेल ते काम करेन, पण आपल्या ओवीची दिवाळी, ह्यावेळची दिवाळीसुद्धा अगदी धूमधडाक्यात साजरी करू. तू काळजी करू नको, तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? तेव्हा जानकी म्हणते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, अगदी स्वतःपेक्षाही जास्त. त्यानंतरला इथे आता गुलाब आलेला असतो किचनमध्ये आणि भाजी वगैरे त्याला बनवायची असते. तो नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागलेला असतो. तेव्हा तिथे आता तो म्हणत असतो की भाजी चिरण्यासाठी आता सुरी कुठे गेली, आणि सुरी शोधत असताना ऐश्वर्या तिथे येते आणि सुरी आता हातामध्ये घेते आणि म्हणत असते, काय गुलाब, हीच सुरी हवी आहे ना तुला भाजी चिरायला? अशीच भाजी चिरतोस ना तू? आणि ती आता त्याला धमकी देते आणि म्हणते की का म्हणून तू ऋषिकेश दादा तुझ्या जानकी वहिनीला, ओवीला तुझ्या घरी का घेऊन गेलास, सांग ना. आणि ज्या हाताने घेऊन गेलास, ज्या हाताने भाजी चिरतोस, या सुरीने तुझी बोटंसुद्धा चिरून टाकू का, सांग ना. तेव्हा गुलाब म्हणतो, माफ करा मालकीनबाई, पण तुम्हाला माहिती आहे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा खूप चांगले आहेत, त्यांनी माझी खूप मदत केली आहे, माझं खूप चांगलं केलं आहे, मग मी त्यांना कसं काय विसरू, आणि त्यांना माझी गरज आहे. मग आता जर त्यांना मी माझ्या इथे आसरा दिला तर कुठे बिघडलं? त्यांना मी आसरा दिला, आता मी त्यांना कुठेही पाठवणार नाही आहे, मला माफ करा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग तुला आता नोकरीवरून काढून टाकू का, हे करू का मी तुझ्याबरोबर? तेव्हा तिथे सगुना येते आणि म्हणते, नका नका बाईसाहेब, असं काही करू नका, मी तुमच्यासमोर हात जोडते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कोण आहेस तू आणि अशी घरामध्ये कशी घुसलीस गं, आत्ताच्या आत्ता चालती हो, बाजूला हो इथून. तेव्हा गुलाब म्हणतो की ही सगुना माझी बायको आहे. काय गं सगुना, तू इथे काय करतेस, सांग ना, इथे कशाला आली आहेस तू? तेव्हा इथे सगुना म्हणते गुलाबला, मी इथे आली आहे तुमच्या दादा वहिनींची तक्रार करायला. तुमची दादा वहिनी जेव्हापासून आले ना तेव्हापासून आमचा किराणा खूप लवकर संपायला लागला आहे, त्याची तक्रार करायला आले मी इथे, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे गुलाब म्हणतो, सगुना हे काय चाललं आहे तुझं, आताच्या आता घरी चल बरं, घरी जा. तेव्हा इथे सगुना म्हणते, नाही जाणार मी, आता इथे मालकीन कोण आहे, इथे ऐश्वर्याताई मालकीन आहेत ना, त्यांना मी सगळी माहिती सांगायला आली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, गुलाब जा, तुझी जानकी वहिनी गेल्यापासून बागेतली झाडं कोमजली आहेत, सुकत आली आहेत, जा त्यांना पाणी घाल जा. तेव्हा इथे गुलाब म्हणतो की सगुना चल बरं इथून. ऐश्वर्या म्हणते, सांगितलं ना, तुझी बायको स्मार्ट आहे, हुशार आहे, दिसायलासुद्धा सुंदर आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे, तू जा आता झाडांना पाणी दे जा. तेव्हा इथे गुलाब आता तिच्याकडे रागाने बघून तिथून जातो, कारण सगुना तिथे खरोखर त्यांची चुगलीच करायला आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बोल गं, तू खूप हुशार आणि स्मार्ट आहेस ना, काय झालं सांग. तेव्हा सगुना म्हणत असते, अहो काय सांगू तुम्हाला, आमच्या घरातला किराणा संपत चालला आहे ना, आता आधीच आमची खायची पंचायत आणि त्याच्यामध्ये हे अजून 3 माणसांना घेऊन आले, मग आता काय होईल सांगा बरं तुम्ही. तुम्हाला माहिती आहे का, आमचं एवढंसं घर आणि त्याच्यामध्ये हे 3 माणसं अजून घेऊन आलेत, आता त्यांना तिथे ठेवायचं की आम्ही दोघं तिथे राहायचं, मला काहीच कळत नाही. आता मला माहिती आहे ऐश्वर्याताई आता सगळं घर सांभाळत आहेत, म्हणून मी आले ना तुम्हाला ही माहिती द्यायला, हो की नाही. पण आमचे हे यांना काही कळतच नाही ना, सारखी आपली माया येते सगळ्यांची, आणि त्या दादा आणि वहिनी अजून किती दिवस आमच्या इथे राहणार आहेत काय माहिती. तुम्ही बोललात ना तर लगेच त्यांना घरातून बाहेर काढेल, पण तुम्ही ह्यांना आमच्या कामावरून काढू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मला वाटलंच होतं तू ह्याच्यापेक्षा
गुलाबपेक्षा तरी खूपच जास्त हुशार असशील, हे घे. आणि ती तिच्याकडे आता कांदा टोमॅटो फेकून देते आणि म्हणते, आता हे ठेवायचं आणि मला बारीक सारीक गोष्टींची अगदी A to Z इत्थंभूत माहिती द्यायची. त्यांच्याबद्दल ते लोक काय करतायत काय नाही सगळी माहिती मला तू द्यायची, कळलं ना. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, हो चालेल ना, तुम्ही जर म्हणालात ना तर आत्ता त्यांना उचलते आणि घरातून बाहेर काढून देते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, आता मी तुला हुशार म्हणाले ना, मग असं करायचं नाही. आता मी सांगेन ना तसंच करायचं. ते लोक जे जे काय काय करतायत ना त्याची माहिती फक्त आम्हाला इथे येऊन द्यायची, कळलं तुला. तेव्हा इथे सगुणा म्हणते, अहो तुम्हाला सगळी माहिती देते की नाही बघाच तुम्ही. आत्तासुद्धा मी एक माहिती तुम्हाला इथे द्यायला येते. ऋषिकेश दादा सकाळी जानकी वहिनीला म्हणत होते की ते नोकरी शोधायला जात आहेत म्हणून. आता ही माहिती तुम्हाला दिली आहे की नाही, बाकीची माहिती नंतर देईन. तेव्हा सगुणा आता लगेच तिथून निघून जाते घरी. त्यानंतरला ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा म्हणजे ऋषिकेश दादा आता नोकरी शोधायला गेलेत. पण ऋषिकेश दादा तुम्हाला या अख्ख्या मोशीमध्ये कुठेच नोकरी मिळणार नाही याची काळजी मी घेईन, अजिबात काळजी करू नका. त्यानंतरला ऋषिकेश आता बऱ्याच कंपनींमध्ये इंटरव्ह्यूला जातो, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देत असतो, पण सगळीकडे त्याला रिजेक्शन मिळत असतं. कारण आधीच ऐश्वर्याने सयाजी विखे पाटील यांनी सगळीकडे फोन करून तशी बातमी दिलेली असते. तेव्हा इथे आता ऋषिकेश एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेला असतो. तिथले ओनर म्हणत असतात, ऋषिकेश रणदिवे, अहो एवढं मोठं तुमचं नाव, तुमची स्वतःची कंपनी आहे, तुमचा वर्षाचा टर्नओव्हर किती आहे तुम्हाला माहिती आहे ना, आणि ते सगळं सोडून तुम्ही आमच्या इथे गरिबांकडे नोकरी मागायला कसे काय आलात, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं आहे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघा तुम्ही ऋषिकेश रणदिवे म्हणून मला नोकरी देऊ नका, तर ऋषिकेश माझ्या कॅलिबरवरती तुम्ही मला नोकरी द्या आणि पगाराचं काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुम्ही जसा दुसऱ्या तुमच्या एम्प्लॉईला पगार देता तसा मला द्या, मला तुम्ही जास्त पगार द्या असं मी म्हणतच नाही आहे. तेव्हा इथे ओनर म्हणत असतात की स्पष्ट शब्दात सांगायचं तर आम्ही तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत, कारण का तुमच्या घरामध्ये जे काही घडलं आहे ते आम्हाला कळले. प्रॉपर्टीसाठी तुमच्या बायकोने नानासाहेबांना धक्का दिला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, खोटं आहे हे सगळं, कुणी सांगितले तुम्हाला ते मला सगळं काही माहिती आहे, तुम्ही उगाचच आरोप करू नका. आणि ही माहिती तुम्हाला कुणी दिली ना त्याचं नाव सांगा ना एकदा, आमच्या घरातली खाजगी माहिती तुम्हाला कशी काय कळली. तेव्हा इथे आता ओनर म्हणत असतात, कशीही कळली असेल पण त्यामुळे आम्ही तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मी स्वतःला एका महिनाभरात सिद्ध करेन, मग मी तुम्हाला दाखवून देईन मी कोण आहे ते. आणि हे बघा, ज्याने कुणी तुम्हाला माहिती दिली आहे ना ती खोटी माहिती आहे, लक्षात ठेवा. तेव्हा ऋषिकेश गेल्यानंतर आता कंपनीचे ओनर इथे सयाजी विखे पाटील यांना फोन करतात आणि म्हणतात की माझ्या कॉन्ट्रॅक्टचं तेवढं बघा. त्यानंतरला ओवी आहे तरी म्हणते, आई अगं किती छान असा एकदम खमंग वास सुटला आहे, काय बनवतेस तू. तेव्हा जानकी म्हणत असते, हो ना खमंग वास सुटला आहे ना, मी तुझ्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या बनवलेल्या आहेत. तेव्हा ओवी म्हणते, आई अगं सकाळपासून तूच सगळं करतेस, केर काढलास, झाडांना पाणी दिलंस, त्याच्यानंतरला कपडेसुद्धा तूच धुतलेस, वाळत टाकलेस आणि आता स्वयंपाकसुद्धा तूच केलास, हे सगळं तू एकटी का करतेस. तेव्हा जानकी म्हणते, आपण जिथे राहतो ना तिथे काम करायला नको का, जसं मी आपल्या घरी करत होते तसं इथेसुद्धा करते. त्यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात तिथे आता सगुणाही त्यांनी म्हणते, काय चाललं आहे, कसला वास सुटला एवढा छान. तेव्हा ओवी म्हणते, हो ना सगुणा मावशी, खूप छान वास येतो आहे ना, आईने बटाट्याच्या काचऱ्या बनवल्यात. तेव्हा इथे सगुणा म्हणते, यांच्या आईची सुद्धा सवय अशीच होती, जरा कुठे मी बाहेर गेले की लगेच इथे येऊन राफाचाफा करायच्या, छान छान स्वयंपाक बनवायच्या, पण मला ते नाही जमणारा. तर इथे ती म्हणते, बघू दे काय काय बनवलं आहे. तेव्हा आता जानकी म्हणत असते की मी इथे फुलके बनवलेत, भात बनवला, डाळ बनवली आणि छान बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा बनवल्यात. अगं यांच्याकडे थोडे पैसे होते ना त्याच्यातून सामान भरलं आणि मी स्वयंपाक बनवला तुला मदत व्हावी म्हणून. तेव्हा सगुणा म्हणत असते की हे बघा, हे माझं घर आहे, माझं किचन आहे, याच्यामध्ये मला न विचारता कुणीही लुडबुड केलेली मला चालत नाही. आणि आम्हाला एवढं परवडणार आहे का, रात्रीचा भात राहिलेला आम्ही फोडणीला देतो आणि तोच खातो, आणि इथे रात्रीचं जे काही राहील ते गरम करून आम्ही खातो, आणि तुम्ही जर असं स्वयंपाक बनवायला लागलात तर मग आम्हाला किराणा तरी पुरणार आहे का. तेव्हा सगुणा म्हणते, हे बघा मी नसताना तुम्ही किचनमध्ये आहे ना उगाचच लुडबुड करत जाऊ नका, मला ते अजिबात चालणार नाही आहे. हे बघा वैरी, तुम्ही तुमचा मान राखा, उगाच तुमचा मान गेला तर बोलू नका. तेव्हा इथे स्वतःचा मान स्वतःच्या हाताने घालवू नका असं सगुणा म्हणते. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे जानकी ओवीला म्हणत असते, तुझे बाबा तुला फटाके, बार, जे काही हवं आहे ना ते सगळं घेऊन येणार आहेत. तुझी दिवाळी जशी साजरी व्हायची
तशीच होईल. आणि इथे ऋषिकेश जिथे जिथे नोकरीला जात असतो तिथे तिथे त्याला रिजेक्शन मिळत असतं. त्यामुळे इथे आता ओवी तर खूप खुश होते, मात्र जानकीला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच एक अनाऊन्समेंट आता ऋषिकेशच्या कानावरती पडते. तर एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेचं बक्षीस 1,00,000 रुपये असतं हे ऋषिकेशला आता कळलेलं असतं.